हॉस्पिटल आणि सॅनिटोरियम याची माहिती पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेली आहे. आणि या या व्हिडिओमध्ये डॉक्टर भाट्यांचं जे घर होतं त्या घराविषयी थोडीशी माहिती देणारी आणि त्यानिमित्ताने आमच्या ज्या सुंदर स्मृती आहेत त्या घराविषयी त्या पुन्हा सगळ्यांना सांगण्याची एक इच्छा आहे. त्या दृष्टीने हा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये जर आपण त्याचा नकाशा बघितलात तर मी काल त्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की इथे एक पाण्याची टाकी होती. त्या पाण्याच्या टाकीचा हा जो रस्ता होता तो एक्स-रे युनिटला जात होता. त्याच्या बाजूला हे सगळे 24 कॉटेजेस होते आणि या पाण्याच्या टाकीच्या जवळच त्या इथे हा डॉक्टर भाट्यांचा बंगला होता, घर होतं. त्याच्या पाठीमागे घर होतं, तिथे डॉक्टर बर्वे राहायचे आणि त्याच्या शेजारी ही जी ओपन ग्राउंड याच्यामध्येच आम्ही क्रिकेट इतर सगळे गेम्स खेळायचो. त्याच्या लागूनही रिक्रिएशन हॉल होता. आता डॉक्टर भाट्यांच्या घराच्या विषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. त्याचा जर आपण नकाशा बघितलात तर ते घर साधारण नकाशामध्ये असं होतं. इथे आतमध्ये आल्यानंतर एक छोटा वरंडा होता. वरंड्यामध्ये इथे एक झोपाळा होता आणि असा पूर्वी ज्या पत्र्याच्या फोल्डिंग टाईप खुर्च्या मिळायच्या अशा 3 खुर्च्या इथे ठेवलेल्या होत्या आणि संपूर्ण या खिडकीची जी बाजू आहे तिथे लोखंडी जाळी लावली होती. त्याला बाहेरच्या बाजूने लाकडाची झाप होती. त्याच्यावरती बांबूची चटई लावलेली असायची. इथे एक कपाट होतं. कपाटामध्ये आमचे वडील डॉक्टर भाटे हे सगळे औषधं ठेवायचे आणि कोणी पेशंट आला त्याला तिथूनच ते औषधं द्यायचे. इथे एक छोटासा दरवाजा होता. त्या दरवाज्यातून आपण आतमध्ये गेलात तर इथे 2 बेड्स होते, जिथे डॉक्टर भाट्यांचा हा कॉट होता. माझी आई तिचा इथे कॉट होता. इथे एक स्टडी टेबल होतं. इथे एक कोनाडा होता. इथून आपण आतमध्ये आल्यानंतर इथे एक छोटं बाथरूम होतं आणि डाव्या बाजूला पूर्वेच्या बाजूला किचन, ज्याच्या किचनचा ओटा होता. छोटंसं डायनिंग टेबल आम्ही साधारण 65 ते 70च्या दरम्यान वापरायला चालू केलं. तिथे छोटं देवघर होतं की जिथे माझी आई बसून रामाची पूजा करायची. दत्ताचा सप्ताह जिथे दादा बसून करायचे ते छोटं देवघर इथे होतं आणि त्याला लागूनच एक वरंडा होता. त्या वरंड्यामध्ये इथे छोटीशी मोरी होती आणि इथे बंब असायचा आणि इथे एक शेगडी पेटवून आम्ही उन्हाळ्याच्या मध्ये त्या वरंड्यामध्ये सगळे लोक पाहुणे जे मंडळी आमच्याकडे यायची सगळे मिळून आम्ही इथे जेवण करत असो. अशा प्रकारचं हे घराचं लेआउट होता आणि ते आपण आता 3 डायमेन्शनमध्ये बघितलं तर ते तुम्हाला दाखवतो. तर हा जो वरंडा आहे हा बघा, असं या ठिकाणी असा झोपाळा होता. इथे कपाट होतं औषधांचं. अशा प्रकारे त्या खुर्च्या ठेवलेल्या होत्या इथे आणि सगळी जाळीचीच खिडक्या बंद केल्या होत्या. त्याला अशी झाप होती. त्या झाप तुम्ही बघताय की अशा प्रकारची झाप त्याला होती आणि त्याच्यावरती चटई, बांबूची चटई होती. आणि या घराचं जर आपण बिल्डिंग मटेरियल बघितलं तर ते साधारण दगड, नंतर विटा, नंतर लाकूड आणि वरच्या बाजूला मंगलोरी कौलं होती. आता हे आतली खोली जर बघितली आपण इथे असं एक स्टडी टेबल होतं. इथे एक कॉट होता जिथे आमचे वडील डॉक्टर भाट्यांचा कॉट इथे होता. माचा मध्ये कॉट होता. इथे खिडकी होती. तर रात्रीच्या वेळेला तो वॉर्ड बॉयवर इथून वडिलांना हात द्यायचा आणि मग ते वडील उठून त्यांना औषध द्यायचे. इथे एक स्टडी टेबल होतं की आम्ही सगळे लोक इथे या स्टडी टेबलचा वापर करत होतो आणि इथे बसून डॉक्टर सुधीर, मी, जयश्री सगळे इथे बसून, ताई आमची वीणाताई सगळे इथे बसून आम्ही अभ्यास करायचो. इथे छोटा कोनाडा होता आणि मला वाटतं त्याच्या वरच्या बाजूला एक शेल्फ होतं आणि इथे फिलिप्सचा रेडिओ होता आणि या रेडिओमधनं आम्ही रात्री 9:30ला त्या श्रुतिका किंवा आमच्या क्रिकेटच्या मॅचेस, भारत वेस्ट इंडिज, भारत ऑस्ट्रेलिया आणि एक मुख्य म्हणजे दर बुधवारी रात्री 8 वाजता बिनाका गीतमाला हे इथे बसून आम्ही ऐकत होतो. त्याच्यात छान छान स्मृती आहेत त्या. डाव्या बाजूला इथे एक असं शेल्फ होतं आणि या शेल्फवरती तर दत्ताची मूर्ती होती. दत्ताची मूर्ती अजूनही माझ्याकडे आहे
आणि त्याची पण एक खूप छान आठवण आमच्याकडे आहे. नंतर या बाजूला आपण आतमध्ये गेलो, एक छोटंसं बाथरूम होतं इथे. या बाजूला इथे छोटं बाथरूम होतं आणि त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे पूर्वेला हे इथे स्वयंपाकघर होतं, की जिथे आमची आई, इथे स्वयंपाक करायची. इथे एक खिडकी होती, इथे एक खिडकी होती पूर्वेच्या बाजूला. छोटं डायनिंग टेबल एक 4 लोकांचं आम्ही त्यावेळेस आणलं होतं. इथे हा देव्हारा होता. देव्हाराच्या सुद्धा आमच्या छान आठवणी आहेत. इथे बसून रात्री भीमरूपी म्हणणं, रामरक्षा म्हणणं, दत्ताचा सप्ताह इथे बसून व्हायचा. इथे बसून दररोज दुपारी तिच्या ज्या मैत्रिणी होत्या, त्या इथे येऊन बसायच्या आणि मग ती पोथी वगैरे वाचायची. काही भजनं दुपारी त्यांची चालायची. ते या खोलीमध्ये चालायचं आणि त्याला शेजारी लागून जो व्हरांडा होता, त्या व्हरांड्यामध्ये एक छोटा बंब होता. एक छोटी मोरी होती. याला सुद्धा दोन्ही बाजूनी अशी लोखंडी जाळी होती. हाही जाळीचा दरवाजा होता आणि इथे बसून आम्ही उन्हाळ्यामध्ये जेवण करायचो. ही जी जागा होती आमची, त्या जागेमध्ये बसून इथे शेगडी असायची. त्याच्यावरती आमची आई स्वयंपाक करायची. या सगळ्या परी इथे आम्ही आमच्या आत्या, जे सगळे मामा वगैरे जे लोक यायचे, इथे बसून आम्ही ते जेवण करत असतो. अशा छान त्याच्या आठवणी आहेत. या बाथरूमच्या डाव्या बाजूला इथे एक खोली होती, जिथे आमची आजी म्हणजे आम्ही ज्याला आय्या म्हणायचो, ती या कॉटवरती झोपायची. आणि रात्रीच्या वेळेला आम्ही इथेच गाद्या टाकून सगळे झोपायचो. तिथे असं छान अशी बे विंडो होती. तिथे माझं ड्रॉइंग टेबल मी आर्किटेक्चरला इथं ठेवत होतो आणि त्याच्यावरती ड्रॉइंग करायचो. त्यामुळे इकडचं लाईट आणि पश्चिमेचा वारा दोन्ही छान पद्धतीने मिळत होता. आणि माझी आया इथे हा दरवाजा उघडला, इथे खुर्ची टाकून बसायची, की जी बाहेरची जे लोक येतात संध्याकाळच्या वेळेला इथे 1-2 तास ती बसून संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी इथे झोपायची. अशा पद्धतीने हे जे घर होतं, तसं आजकालच्या मानाने तर खूप छोटं होतं ते. पण तरीसुद्धा इतके लोक, इतके पाहुणे त्याच्यामध्ये राहू शकलो आम्ही त्यावेळेला. इतक्या आनंदाने सगळे एकमेकांना सहकार्य करत, अकोमोडेट करत आम्ही राहत होतो. अशा प्रकारचे छान स्मृती आमच्या त्या घराशी जुळलेल्या आहेत. आपण फक्त आता छोटे काही सीन बघूया. एक स्वयंपाकघर, हे बाहेरचा व्हरांडा, तिथे बंब ठेवलेला आहे आणि एक मोरी आहे. ही आमची बेडरूम. सगळे आम्ही भावंड खाली गाद्या घालून इथे झोपत होतो. हा व्हरांडा आणि मेन एंट्रन्स, झोपाळा. मला आठवतंय की ते बऱ्याच वेळेला दादांचे जे सहकारी होते दत्तोपंत श्रोत्रिय, ते सकाळच्या वेळेला एक 8, 8:15च्या सुमारे यायचे, इथे बसायचे. आणि इकडे मला दुसरे आठवतात, समर्थ विद्यालयामध्ये अंबिके सर, ते पुष्कळ वेळेला आमच्याकडे येत होते आणि तेही साधारण या इकडच्या खुर्चीवर तेच बसायचे. आम्हाला जे सामान पुरवणारे कांती शेठ होते, ते दर महिन्याला त्यांच्या वेळेस त्यावेळेस त्यांच्याकडे स्कूटर होती. ते इथे येऊन या खुर्चीवरती बसायचे. तसे काही ठराविक व्यक्ती अगदी माझ्या स्मरणात आहेत, की जे अगदी वारंवार नेहमी तिथे यायचे. आमचे मित्र विवेक, वीरेंद्र, श्याम, श्रीकृष्ण गोखले, नाना श्रोत्रिय, शरद तारे, बाळकृष्ण देशपांडे, बाळू देशपांडे आम्ही म्हणायचो, रमेश देशपांडे, अरुण देशपांडे, विजय निमकर, नानू निमकर, त्यांच्या बहिणी सुमतीबाई कुलकर्णी, त्यांचे चिरंजीव बंडू कुलकर्णी, बेना आणि त्यांच्या बहिणी, म्हणजे सगळे या घरामध्ये यायचे. आमच्या आत्या, ज्याला आम्ही कमलताई म्हणायचो, मन्ना विमलताई, त्यांची मुलं अभय, अजय, अमिता, कमलताईची मुलं प्रमोद आणि संध्या, हे सगळे आमचे आत्या, सावित्रीबाई टिकेकर, त्यांची मुलगी रजनी, इंदू, त्यांची मुलगी इंदू, मुलगी रजनी आणि जावई ते रमाकांत देवस्थळी, आणि पुण्याच्या आमच्या काकू टिकेकर काकू, त्यांची मुलं अशोक टिकेकर, रवी टिकेकर, विजय टिकेकर, असे बरेच लोक, आमचे मावशीकडचे नाफडे फॅमिली, ही बरेच वेळेला इकडे यायची आणि या छोट्या आमच्या घरामध्ये सगळे सुंदरपणे सामावून जायचे. तशा छान आमच्या या आठवणी आहेत. एक आशा करतो की तुम्हाला हे आवडेल. या निमित्ताने आमच्या सुद्धा याच्या ज्या स्मृती होत्या त्या जाग्या करण्याचा मी प्रयत्न केलाय आणि एक प्रकारचं एक मेमरी म्हणा की आमची आठवण आहे, इथे साठवण्याचा प्रयत्न केलाय. धन्यवाद.
धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद.